आता उन्हाळा सुरू झाला, छान चटपटीत असं खाऊ वाटतं ना, तर मग बनवा ही चटपटीत अशी पाण्यातील थंडगार भजी। स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही पाण्यातली भजी। साधी भजी तर आपण नेहमीच खातो, पण ही भजी सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान अप्रतिम बनतात। हिरव्या चटणीच्या आंबट पाण्यातील ही भजी आपण सुद्धा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतलं आहे मी 1 वाटी बेसन, अर्धा टीस्पून मीठ घालायचं किंवा मग चवीनुसार टाका, अर्धा छोटी चम्मच हळद, अर्धा टीस्पून ओवा। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं घट्टच भिजवायचं। याला 1-2 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं। याच्यामध्ये लम्स बिलकुल नाही राहिले पाहिजे, असं स्मूथ झालं पाहिजे। अशा कन्सिस्टन्सीमध्ये याला भिजवून घ्या। आता बनवायची हिरवी चटणी, त्यासाठी घेतलं मी मिक्सरचं भांडं, त्यात टाकायची कोथिंबीर। कोथिंबीरला दांड्या असल्या तरी राहू द्यायच्या। जवळपास 1 वाटी कोथिंबीर मी घेतली, अर्धी वाटी घेतला मी पुदिना, 2 हिरवी मिरची, थोडंसं अद्रक, हा अर्धा लिंबू, याचा रस काढून घ्यायचा, आणि हा 1 आईस क्यूब। याच्यामुळे काय होतं, चटणी काळी पडत नाही। अर्धा छोटी चम्मच साधं मीठ टाकते, थोडंसं पाणी टाकते। मिक्सरमधून आता याला बारीक फिरवून घ्यायचं। छान हिरवीगार अशी ही चटणी तयार झाली। एका बाउलमध्ये आता ही चटणी मी काढून घेते। यामध्ये टाकते मी 2 कप थंड पाणी, अर्धी वाटीला थोडासा कमी चिंचेचा पल्प। चिंच मी भिजत ठेवली होती, त्याचा पल्प तयार करून घेतला, किंवा मग घरामध्ये चिंचेची चटणी असेल बनवलेली तर ती पण वापरू शकता। अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा टीस्पून घ्यायचं आहे काळं मीठ, 1 टीस्पून घ्यायचा आहे चाट मसाला, थोडीशी कुटलेली लाल सुकी मिरची। या ठिकाणी तुम्ही तिखट सुद्धा टाकू शकता। आणि डायजेशनसाठी टाकूया थोडासा हिंग, याच्यामुळे टेस्ट पण खूप छान येईल। पुन्हा अर्ध्या लिंबूचा रस, अर्धा लिंबू आपण आधी वापरला। आणि लिंबू टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मीठ चेक करा, कमी जास्त असेल तर मीठ टाका। याला मी एकदा मिक्स करून घेते। हे पाणी तुम्ही जास्त बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, 2 ते 3 दिवस आरामात हे फ्रीजमध्ये चांगलं राहतं। मी हे टेस्ट केलं, मला यात थोडंसं मीठ कमी वाटलं, म्हणून मी आणखी थोडं मीठ टाकते। तयार झालं छान चटपटीत असं पाणी। आता आपण भजी तळून घ्यायची। या भिजवून ठेवलेल्या पिठामध्ये टाकते मी अर्धा टीस्पून, म्हणजे खूप छोटा चम्मच आहे हा, अर्धा छोटा चम्मच बेकिंग सोडा। यावर टाकते थोडंसं पाणी। याला थोडं फेटून घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर मात्र हे लगेच तळायचे। एकीकडे मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं। ही भजी तुम्ही चमच्याने पण तळू शकता। चमच्यामध्ये पीठ घ्यायचं आणि ते टाकायचं याच्यामध्ये। चमच्याने तळा किंवा मग हाताने, पण मला चमच्यापेक्षा हाताने जास्त सोयीस्कर वाटते। आणि खूप मोठ्या साईजची अशी ही भजी नसतात। टाकल्यानंतर ही लगेच वर येतात, हलकी असतात त्याच्यामुळे। बघू शकाल आपण ही किती छान मस्त टम्म फुगती। आणि समजा तुम्हाला जर हे चण्याच्या डाळीच्या पिठाची जर नसेल बनवायची भजी, तर तुम्ही मुगाची डाळ भिजत घालून त्याचे सुद्धा बनवू शकता।
डाळ मिक्सरमधून बारीक काढून घ्या आणि अशाच पद्धतीने भजे तयार करा. हे होत आले, याला काढून घ्यायचं आणि दुसरी बॅच तळायची. पाणी मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. यात टाकते मी आता थोडीशी बुंदी, असेल तर टाका, नाही तर स्किप करा. ही तळलेली भजी, या भज्यांना पाण्यात वगैरे टाकायची काही गरज नाही. थोडीशी वरून कोथिंबीर, थोडासा बारीक कापलेला पुदिना, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. आणि थोडा कांदा बारीक कापलेल्या स्लाइस गोल कापा किंवा मग चौकोनी सुद्धा कापू शकता, तुम्हाला जसं आवडते तसं टाका. आणि छान आता थंड थंड सर्व करा. तयार झाली आपली पाण्यातली मस्त चटपटीत अशी ही भजी. तर आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.